नागपूरमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। नागपूरकरांचं आरोग्य धोक्यात आहे का असा प्रश्न आता त्या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण नागपुरात अस्वच्छ आणि आरोग्य अपायकारक असलेले दही जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे। गंज लागलेले 27 लोखंडी डबे दही जप्त केलेले आहे। जबलपूर इथून आलेलं तब्बल 277 पीपी अर्थात 4431 किलो दही जप्त केलं। या दह्याची बाजारपेठ किंमत तब्बल 1,77,000 रुपये इतकी आहे। गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। हे दही जबलपूरच्या केसरवाणी या डेअरीमधून राजकुमार फुलचंद गुप्ता यांनी नागपुरात पाठवलं होतं। वाहतुकीदरम्यान आवश्यक परवाना आणि पॅकिंग नियमांचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झाल्यामुळे विभागानं दही जप्त केलं आहे। काही 6 वाजता दही बाजार परिसरामध्ये तिथे गेलो आणि त्याच्यानंतर जवळपास 8 वाजता दह्याचा हा ट्रक आला। त्याच्यानंतर दह्याच्या ट्रकाच्या ड्रायव्हरला विचारलं असता त्याने सांगितलं की मी हे दही जे आहे ते जबलपूरहून ह्याच कंडिशनमध्ये आणलं आहे ज्या कंडिशनमध्ये ते आहे। त्याला आम्ही कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे त्याच्याबद्दल कोणतेही कागदपत्र आढळले नाही, परवानाही आढळला नाही किंवा विक्री बिल पण आढळले नाही। त्यानुसार मग आम्ही सदरचा ट्रक इथे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामध्ये आणलेला आहे। इथे आणल्यावर त्या ट्रकच्या दह्याचं सॅम्पल घेण्यात आलेलं आहे आणि ते सॅम्पल घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेलं आहे। तर तुमच्या जीवाशी त्यामुळे आता कोण खेळ करतंय असा सवाल उपस्थित होतोय। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जवळपास 4431 किलो दही जप्त करण्यात आलंय। दही वाहतुकीचा परवाना नसल्याचं देखील समोर आलेलं आहे। पॅकिंग नियमांचं उल्लंघन केल्याचंही उघड झालं। गंज लागलेल्या लोखंडी डब्यामध्ये दही ठेवण्यात आलं। गंज आरोग्यासाठी धोकादायक असतं। दही विसर्जन लावण्यासाठी स्टील, माती किंवा सिरॅमिकच्या भांड्यांचा वापर करावा। या भांड्यांचा वापर केल्याने दही चांगलं लागतं आणि दह्यामध्ये चिकटपणा येतो। हे भांड अल्कधर्मी आणि सच्छिद्र असतं जे जीवाणूंना वाढण्यासाठी योग्य असतं।